नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पथिंगरावजी पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या आंब्याच्या प्लॉटवर। आणि आता ह्या आंब्याला आपल्याला चांगला फुटवा होण्यासाठी इमिजिएटली ड्रेंचिंग घ्यायची आहे। तर ड्रेंचिंग कशी घ्यायची ही पहा। आंब्याची गाठ अजून गाठ नाही धरली तर गाठ चांगली फुगाव। जर समजा गाठ जर चांगली फुगली तर त्याच्यातून मोठा तुरा बाहेर पडतो आणि मोठा तुरा जेवढा बाहेर पडेल त्याला जास्तीत जास्त फुलं लागतात आणि जास्त फुलं लागली ती ऑटोमॅटिकच त्या तुऱ्याला जास्त फळं लागतात आणि तुऱ्याचे फळं गळू नये बारीक बारीक त्यासाठी पण ही ड्रेंचिंग काम करते। फुटवा एखादा फाटा फुटत असेल एखादा फाटा फुटत नसेल त्यासाठी पण ही ड्रेंचिंग काम करते। तर ह्या ड्रेंचिंगमध्ये आहे तरी काय, तर ह्या ड्रेंचिंगमध्ये आहे ह्युमस, नत्रस, पुरत, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन जवळपास 13 घटक आहेत। आणि त्याच्यामध्ये दुसरा एक घटक आहे बायो पॉवर म्हणून। तर बायो पॉवरमध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, पीएचबी आणि केएमबी म्हणजे नत्रस, पुरत, पालाश उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया, झिंक, सल्फर, जस्त, लोह उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया ते याच्यामध्ये आहेत। आणि दुसरी गोष्ट आपण याला एक संजीवक घेणार आहोत कल्टार म्हणून। तर कल्टार मिक्स पण याच्यामध्ये संजीवक आहे। आणि दुसरी गोष्ट आपण घेणार आहोत सीवीड एक्स्ट्रा। तर सीवीड एक्स्ट्रा आपण कशामधून घेणार आहोत तर समुद्री खडे नमक खडे मिठामधून घेणार आहोत। तर ते घ्यायचं आहे आपल्याला। तर खडे मिठामध्ये सीवीड आणि बाकीचे 83 मायक्रोन्यूट्रॉन्स आहेत असे घटक। तर हे आपल्याला कसं टाकायचं, तर हे आपल्याला टाकायचं आंब्याचा विस्तार, झाडाचा विस्तार। आता ह्या झाडाचा विस्तार बघितला तर सगळे झाडं गुंपले तर एकमेकामध्ये गेल्यामुळं आता याचा विस्तार तर आपल्याला नाही समजणार। तर आता साहेब काय करा, असं नांगर चलेल का? हां, नांगर असं मध्यभागून नांगर हाणा। हे मध्यभागी एक, झाडाच्या कडीला एक, इथं एक आणि तिथं एक, म्हणजे जवळपास त्या झाडाच्या बुडाला एक, मध्यभागी एक आणि इकडे एक, असे 3-3 तास प्रत्येक ओळीमध्ये घ्या। आणि हे 3 तास घेतले पुन्हा नंतर मग असे 3 तास घ्या, असे 3 तास, 1, 2 आणि हे 3 तास। म्हणजे काय होईल, हे 3 तास आणि हे 3 तास जर घेतले असे 3 आणि असे 3 तर चौकट निर्माण होईल। आणि त्या चौकटीमध्ये 6 इंच जमीन उकरल्या जाईल। तर 6 इंच जमिनीमध्ये काय आहे, तर 6 इंच जमिनीमध्ये न्यूट्रिशन उचलणाऱ्या मुळ्या येतात, सूक्ष्म मुळ्या आपण ज्याला म्हणतो। तर त्या सूक्ष्म मुळ्या तुटल्या पाहिजे। त्या सूक्ष्म मुळ्या जर तुटल्या तर त्या सूक्ष्म मुळ्यामधून आपलं जे काय आपण डोस टाकणार आहोत आता ड्रेंचिंगचा, ते डोस पूर्ण शेंड्यापर्यंत गेला पाहिजे। ह्या कुठं गेला पाहिजे, ह्या गाठीमध्ये गेला पाहिजे। गाठ फुगली पाहिजे। आता गाठ दिसते का तुम्हाला फुगलेली? अजिबात नाही। तर ही गाठ आपल्याला फुगली पाहिजे। जोपर्यंत चांगली गाठ फुगत नाही तोपर्यंत चांगला तुरा इथं निघत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि ही गाठ जर फुगली तर इथं चांगली आपल्याला सेटिंग मिळते आणि बळकटीकरण येतं आंब्याच्या याला देठाला, म्हणजे फळगळ होत नाही आहे। म्हणजे आभाळ आलं, ढगाळ वातावरण आलं, वारकावर आलं तर फळगळ होत नाही आहे, हे एक त्याचं कारण मुख्य। आणि फळ पोचलं पाहिजे, बारीक फळ राहिलं नाही पाहिजे, फळ ठोकर झालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला ही ड्रेंचिंग आपल्याला इथं घ्यायची आहे। तर असं 3-3 तास मारा आणि त्याच्यात सरळ एका झाडाला एक टाकल्यापेक्षा मग आता सरळ मग खत पेरूनच घेतल्याला जमतं ते ना? पेरून नाही, ते नाली साफ करतो हाताने टाकायचं असं। हां, चालतंय, हातांचं पद्धतशीर टाका आणि त्याच्यानंतर मग ती ड्रेंचिंग मिक्स करून टाका। प्रति झाडाला अर्धा लिटर प्रमाणे आपल्याला ते घ्यायचं आहे। पाणी मिक्स करावं लागेल? हां, पाणी मिक्स करा। आता जवळपास मी 80 झाडाचं मटेरियल आणलं, 40 लिटर आणलं, हे 20 लिटर हे, कारण 5-5 लिटरची पॅकिंग नव्हत्या, 10 लिटरच्या पॅकिंग उचलल्या। मला घ्यायचं असलं तर काढून घेऊ, ठेवायचं असलं तर ठेवा, तुमचं बघा, करून घ्या व्यवस्थित। आणि नंतर मग सेटिंग आपण औषध टाकलं की 15 दिवसानं परत व्हिडिओ करू। आता जी गाठ दाखवली ना आपण, ही गाठ आपल्याला फुगलेली दिसल, 15-20 दिवसात फुगलेली दिसल। तुम्ही आता सध्या कुठं आहे? बरं निघा, मी तुम्हाला रस्ता सांगतो कुठून यायचं का पोराला पाठवू? हा, ते घरापासून तुम्हाला रस्ता माहिती आहे का, तुमच्या आखाड्यापासून असं का? बरं, तुम्ही आपल्या घरापाशी या, मी पोराला पाठवतो इथं। उग थोडं हे टोंगळ्याच्या खाली
नाईट पॅन्ट घालून या ना. पाला आता काढू नका. मला नाही काढायचं. आता काढला ते काढला. बरं, खालची काढावं करावं द्या. नाही नाही आता काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं. खाली कुठं फाटेत नाही तर तुम्ही हाणली जी हाणायची. काही काही तर प्लॉटमध्ये जाता येत नाही. हे तर मोकळं आहे, काढतं नाही. फक्त तुम्ही काढायचे असले तर वाळलं फाटं काढून घ्या. वाळली. हां वाळली काडी आकडा करायचा. गजाळी असते ना आपली, 4 आणि गजाळी. 4 आणि गजाळी आणायची आणि अशी अडकायची, ओढायचं. हां ते वाळी निघून जातात. म्हणजे वाळली काडी कशामुळे काढायची माहिती आहे का, की वाळली काडीला जर फळ लागलं तर त्या वाळ्या काडीला फळ लागल्यानंतर डॅमेज होतं, जखम होते. आणि जर समजा नाही काढलं तर मग दुसरं एक नुकसान आहे त्याच्यात. दुसरं नुकसान हे की जर समजा वारं कावर आलं तर ह्या फाटीला आपलं फळ टच होतं असं आढळतं. तर ते फळं बी गळू शकतात जास्त. त्यामुळे वाळली फाटी काढायची. वल्ली फाटी वाकत असती, वाळी फाटी वाकत नसती, हार्ड असती. त्याच्यामुळं ती फळाचं नुकसान करू शकते. म्हणून आपल्याला वाळी फाटी काडी काढून घ्यायची, बाकी काही नाही करायचं. बाकी चांगली झाड येतं. आणि तुम्ही पुढच्या वर्षी मग काय करा, एक लाईनच कट करून टाकून द्या. एक लाईनच कट. कारण क्लायमेटला जागा नाही आहे आता. हे झाड आता बघा, ह्या झाडाचा विस्तार हे जे फाटा आहे ना, हे फाटा इतरो का आलाय आणि ह्या झाडाचा फाटा इतरो का आलाय. म्हणजे शिल्लक जागा किती राहिली, थोडी राहिली. 5 फूटच राहिली. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुम्हाला समजा तुर्तास वाटेल की आम्ही एक लाईन काढली, पण ही लाईन तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला एकाच वर्षामध्ये हे झाड आणि हे झाड पुन्हा मिळालेलं दिसल. आणि काय होईल माहिती आहे का, हे झाड आणि हे झाड जर मिळालं तर ह्या झाडाला आणि ह्या झाडाला विस्तार मिळाला, जागा मिळाली. आणि क्लायमेट झोनला म्हणजे मध्ये सूर्यप्रकाश यासाठी एक फांदी तोडू का आता? नाही फांदी नाही तोडायची, डायरेक्ट हेच करून टाकायचं, लाईनच काढून टाकायची पुढच्या वर्षी. म्हणजे हे झाड तुमचं ऑटोमॅटिक मोठं होईल. झाड जर मोठं झालं तरच तुम्हाला भरपूर फळं मिळतील. भरपूर फळं मिळतील. लाईन काढूस तर असं हे एक झाड काढायचं, ते एक झाड काढायचं, असं नाही. झिगझॅग करायचं का तुम्हाला? मग झिगझॅग करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, आता ही लाईन आहे. आता झिगझॅग करायचं असलं तर ते झाड आहे ना, नाही ते याचं आहे वाटतं, रामफळ आहे. तर ते झाड आहे. ते झाड ठेवायचं, हे झाड काढायचं. किंवा कडीची साईड लाईन सगळीच राहू द्या, काय अडचण नाही. तर हे आता ते झाड ठेवायचं, हे काढायचं, हे ठेवायचं, हे काढायचं. आणि हे जर काढलं ना तर ते नाही काढायचं, त्याच्या पलीकडं काढायचं. झिगझॅग तसं बी जमतंय, काय अडचण नाही. असं करू शकता तुम्ही, तसं करू शकता. पण झिगझॅग करूस तर एक लाईनच कट करा, काय अडचण नाही तुम्हाला. तुमचं उत्पादन वाढणार, उलटं कमी नाही होणार. कारण सूर्यप्रकाश जोपर्यंत मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मध्ये येत नाही तोपर्यंत चांगली शिटिंग होत नाही आणि फळं चांगली लागत नाहीत, फळाचा आकार पोचत नाही आणि उत्पादन पण चांगलं मिळत नाही. दाटवा झाल्यामुळं प्रॉब्लेम येतो. 15x15 हो ना. मग 15x15 तर आपल्याला थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत.